सौजन्याने कैलासवासी मंगेश राहुल यांच्या स्मरणार्थ जय जाधवसाठी 300 रुपयाचं पारितोषिक, तसेच विलास पवार यांच्या वतीने जय जाधव आणि संपूर्ण संघाला 5001 रुपयाचं बक्षीस. विलास पवार यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचे. आणि सामनावीरचा किताब जातोय आणि सिक्सर किंगचा बादशाह जय जाधव. तसेच SB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील 1200 रुपयाचा रोख रकमचं पारितोषिक हे देखील जय जाधव यांना जात आहे. विलास पवार साहेबांना विनंती करतो आपण यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते 5100 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम द्यायची आहे. ती म्हणजे जय जाधव याच्या हातामध्ये सुपूर्द करायचे आहे. विलास पवार साहेब. तसेच सनी स्पोर्ट्स यांच्या सौजन्याने कैलासवासी मंगेश राहुल यांच्या स्मरणार्थ, तसेच धर्मेश यांचा सत्कार होतो युवा विजनचे पुरस्कृत सर्व प्रथमेशी सकपाळ यांच्या दोन्ही मान्यवरांचा हार्दिक आभार. जय जाधव आणि संपूर्ण टीमसाठी विलास पवार यांच्या सौजन्याने 5001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. जोरदार टाळ्या. तसेच जय जाधवसाठी अजून सुद्धा 2500 रुपयाचं विलास नारायण पवार यांच्या वतीने 2500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. वेदांग म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय जय जाधवसाठी. बक्षिसांची लयलूट होते जय जाधवच्या वरती. तसेच सनी स्पोर्ट्स यांच्या सौजन्याने कैलासवासी मंगेश राहुल यांच्या स्मरणार्थ 300 रुपयाचं पारितोषिक आहे. जय जाधवसाठी सनी स्पोर्ट यांच्या सौजन्याने कैलासवासी मंगेश राहुल यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक आणि टीमसाठी संघासाठी सुद्धा 500 रुपये. प्रशांत गांधी साहेबांचा आपण यथोचित सन्मान करीत आहोत. मुंबई विभाग संघटक प्रशांत गांधी यांचा यथोचित आपण सत्कार करतोय. प्रथमेश सकपाळ साहेबांना विनंती करतो. युवा विजनचे अध्यक्ष प्रशांत गांधी साहेबांचा यथोचित आपण सत्कार करत आहोत. ते मुंबई विभाग संघटक प्रशांत गांधी साहेबांचा. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने गिरगाव बॉईजच्या वतीने आपले हार्दिक आभार. आता बोला कुणाल. फक्त 1 मिनिट तुझा घेतो कुणाल. मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी संघाला 3 रनची पेनल्टी लागली. त्यांचा खेळाडू कॉमेंट्री असं नाही आहे आणि मॅच सुरू झाली ऑलरेडी. SB स्पोर्ट्सच्या वतीने जय जाधवसाठी 2 षटकारासाठी 200 रुपये आणि विजयासाठी जय जाधवसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. SB स्पोर्ट्स कुंभारवाडा. मॅच सुरू करा. पेनल्टी लॅप्स केली आपण. खेळाडू त्यांचा इथे आहे. क्या बात आहे. जल्लोष सुरू आहे. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाचा पहिल्या चेंडूवर आपण बघितलं की फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. खूप चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला. सिद्धेश मुखाद्यांचा हार्दिक आभार. जय जाधव आकर्षक खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहिल्यामध्ये जय जाधवच्या रूपामध्ये. तशी त्याला मोलाची साथ दिली त्यामध्ये शुभम तळदेवकर या खेळाडूची. SB स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या वतीने 200 रुपये रोख पारितोषिक जय जाधवसाठी आणि 1000 रुपये विनिंगसाठी तुझ्यासाठी आलेले आहेत. ते म्हणजे SB स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या वतीने कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जय जाधव यांचं बक्षिसांची लयलूट जय जाधव आणि मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघावरती आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे या स्पर्धेमध्ये ते म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026. एक छोटीशी अनाउन्समेंट करतोय. येणाऱ्या 12 तारखेला 12 मार्चला तुम्हाला एक स्पर्धा बघायला 12 एप्रिलला तुम्हाला एक स्पर्धा बघायला मिळणार आहे. दुर्गादेवी मैदान कुंभारवाडा येथे 40+ क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. तर सर्व क्रिकेट रसिकांना एक पर्वणी आहे त्या ठिकाणी. निश्चित तुम्ही स्पर्धेचा आनंद घ्या. 40+ क्रिकेट टुर्नामेंट ऑन 12 एप्रिल ॲट दुर्गादेवी मैदान कुंभारवाडा.
धन्यवाद सर्व मानवाचा पुन्हा एकदा बरं सिक्सर किंगचा बादशाह आणि सामनावरचा किताब जो तुला घेऊन जायचा आहे, थोडं थांबायचं आहे तुम्ही. निनाद मेणे यांना विनंती करतो की त्यांनी सिक्सर किंगचा बादशाह आणि सामनावरचा किताब द्यायचा आहे, तो म्हणजे जय जाधव. आकर्षक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या पूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षरशः ही स्पर्धा गाजून सोडली ती म्हणजे दोनच खेळाडूंनी एक विशेष उल्लेख करतो म्हणजे अनिकेत मळेकर आणि दुसरा म्हणजे जय जाधव. सामनावीरचा किताब आणि सिक्सर किंगचा बादशाह. नक्कीच स्केचर कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर निनाद मेणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या हस्ते सिक्सर किंगचा बादशाह जय जाधव आणि सामनावीरचा किताब जातोय तो म्हणजे जय जाधव याला. तब्बल 11 पारितोषिकांची लयलूट आपण या सामनावीराच्या किताबमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिस्क अँड रिस्क स्पोर्ट्सचा एक बॅट कव्हर, आकर्षक असं बॅट कव्हर आपल्याला पाहायला मिळते सामनावीराच्या किताबामध्ये. आणि मानकरी ठरला तो मध्ये जय जाधव. वेल डन. चल या पुढील सामन्याचं धावतं समालोचन तुम्ही ऐकाल. एक टेनिस क्रिकेट विषयातील गोड आवाज आणि माझे प्रमुख मार्गदर्शक प्रसाद परब सर यांचा मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद सर. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल. तर एका षटकाचा खेळ समाप्त होते. सेकंड सेमीफायनल, सेकंड SF सुरू झालेली आहे. धावफरक बघतो एकूण धावसंख्या, एक चौकार, एक षटकार, 2 सिंगल, 1 डॉट आणि 1 विकेट. एकूण अंकी झाले त्या 12 धावा धावफलकावर. पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये गेल्यानंतर जो आनंद होतो ना, तो आनंद बघायला मिळाला मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा या सर्व समर्थकांकडून. सर भरपूर प्रेम भेटलं या संघाला. KK स्पोर्ट्सचे कविराज माने आणि कुणाल माने कुठे असतील त्यांनी त्वरित यायचंय. इथे मात्र आपण निनाद मेणे यांचा यथोचित सत्कार करीत आहोत. राकेश साळवी, गिरगाव बॉयचे अध्यक्ष राकेश साळवी यांच्या शुभ हस्ते आपण निनाद मेणे, गिरगाव चॅम्पियन्स लीगचे अध्यक्ष राकेश साळवी यांच्या शुभ हस्ते आपण निनाद मेणे यांचा यथोचित सत्कार करीत आहोत. धन्यवाद निनाद मेणे, या स्पर्धेला आपण उपस्थित दाखवली तर त्याबद्दल. KK स्पोर्ट्सचे मालक कविराज माने आणि कुणाल माने कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर त्वरित या. माने बंधू, चला सर मॅच कंटिन्यू करूया. आवाज ओळखूया प्रसाद परब सर यांचा. थँक्यू कुणाल, खूप बिझी आहे. कुणालचं शेड्यूल आपण बघतो की कॉमेंट्री बॉक्समधून थेट आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक षटक पूर्णपणे आपण मला आराम दिला त्याबद्दल कुणाल थँक्यू. कारण भरपूर तिथे आपण बघितलं मान्यवर होते, समर्थक होते, भरपूर साऱ्या पारितोषिकांची लयलूट झाली ती मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघावर. पण इथे मात्र आपण बघतो की मोरया स्पोर्ट्स खेतवाडी आणि अनस्मॅशर यांच्यामध्ये सेकंड SF दुसरा उपांत्य फेरीचा सामना. राऊंड विकेट पाच परमार, आपण प्रथम परमारसाठी या ठिकाणी हा फटका आणि झेल. बिग विकेट, बिग विकेट, बिग लॉस, बिग फिश इन द ट्रॅप. प्रथम परमार बॅक टू डग आउट. धावांचा ज्याने रतीब टाकला, धावांचा खस टाकला, धावांचा डोंगर उभारला, खोऱ्याने त्याने धावा कुठल्या, तो नेमका मॅच मध्ये, त्या मॅच मध्ये जिथे मात्र गरज आहे त्याच्या बॅटिंगची, त्या मॅच मध्ये डाव अर्ध्यावर सोडून गेलाय. फक्त 11 धावा करू शकला आपल्या संघासाठी. एक षटकार मारला, एक चौकार मारला, एक सिंगल. दिस इज द बिग फिश इन द ट्रॅप. मोरया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला एक मोठा मासा सापडलाय. चला काय रंगली. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला आणि त्या मोमेंटला खरं तर थोडंसं सांभाळून आपण बघितलं. अनिकेत मळेकर सारखा खेळाडू अत्यंत संयमाने खेळत होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघाला. सॉरी सर, सॉरी तुम्हाला थोडासा डिस्टर्ब होतं, सॉरी.
गिरगाव चॅम्पियन लीगचे सिद्धेश धनावडे यांच्या वतीने शुभ हस्ते आपण के स्पोर्ट्स सिद्धेश धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण के स्पोर्ट्सचे मालक कुणाल माने आणि कविराज माने यांचा आपण यथोचित सत्कार करतो. धन्यवाद. या स्पर्धेसाठी मोलाचं जर सहकार्य लाभलं ते म्हणजे के स्पोर्ट्सचे मालक कुणाल माने आणि कविराज माने. धन्यवाद. पुन्हा एकदा सर आपल्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद. आकाश मापणकरने एक मोठं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज येतो तर 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला यश दळवी ऑन स्ट्राइक ॲट नंबर 4. आकाश मापणकर पीजे हिंदू जिमखाना एंडकडून धावसंख्या जी आपण बघतो धावफलका 13, 2 गडी बाद. शॉट ऑफ लेंथ होता. वॉट अ शॉट. चाबूक चपराक उडण खटोला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर लांब लचक आणि दिलखेचक षटकार. एक वाईड एक विकेट आणि त्यानंतर षटकार. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले. सिद्धेश मुकादम व्हेरी फर्स्ट बॉलला गोल्डन डकचा शिकार आणि त्यानंतर पार्थ परमारची विकेट मात्र या षटकामध्ये आकाश मापणकरने काढली. त्याला ट्रॅप केलं मिड विकेटला. तिथे अप्रतिम झेल. चेंडू द्या आय थिंक पंचांकडे आहे चेंडू. धावसंख्या 19 धावा, 2 गडी बाद. एका ठिकाणी बघतो की ढोल ताशे नगारे बँजो जल्लोष आणि कुंभारवाड्यामध्ये आता मात्र निश्चितच लाइटिंग लागली असेल याच्यात मात्र शंका नाही. रविवारचा दिवस आणि ते आपण बघतो की JCL ची फायनल अंतिम टप्पा सेकंड SF फक्त यानंतर एक सामना आता बाकी राहिलाय. पुढचा चेंडू इनसाइड एज आहे. समोर खायचा प्रयत्न जास्त लांब जात नाही. तिथे चेंडू घुटमळतोय आणि ते मात्र निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंग एंडला यश दळवी. षटकाराने त्याने स्वतःचं खातं उघडलंय. एक चांगला हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळण्याची तरी मात्र शंका नाही कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहे. एका संघाने तर आपली बाजी मारली अंतिम फेरीमध्ये आणि फर्स्ट टाइम ऑफ द JCL हिस्ट्री गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या 4थ्या पर्वामध्ये या हिस्ट्रीमध्ये या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे नाव तुम्हाला बघायला मिळते अंतिम फेरीमध्ये. हो ऑफस्टम्पचा बाहेरचा चेंडू खेचलाय. लांब लचक लांब मारलाय. ऑन द ट्रॅक मारलाय. कोस्टल रोडवर पाठवलंय सफारीला. चौक षटकार. अप्रतिम फटकेबाजी. 2 षटकार आतापर्यंत यशच्या बॅटमधून. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केला. व्हॉट अ शॉट. क्लासिकल स्क्वेअर कट. दर्जा स्टँडर्ड बघा फटक्यामध्ये. शॉटचं सिलेक्शन बघा. टायमिंग बघा. क्लास बघा. अंदाज बघा. सगळं काही जुळून आलंय. यश दळवी नावामध्येच यश आहे आणि बघायचंय यशस्वी फलंदाजी करतोय. संघासाठी चांगली सुरुवात करतोय. संघ अडचणीत होता अशा मोमेंटला संघाला अडचणीत बाहेर काढत असताना दर्जेदार फटकेबाजी. क्लासिकल बॅटिंग. 2 षटकार एक चौकार वैयक्तिक खेळतोय 16वर आणि 4 चेंडूत खूप चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला यश दळवी. पुढचा चेंडू फुल टॉस आहे पण एलिव्हेट करू शकणार नाही हा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केले यश दळवीने आणि सुयश आलाय स्ट्रायकिंगला. तोपर्यंत पंच सांगतात की षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 30. एक आपण इथे सन्मान करत आहोत. आमचे जे खजिनदार आहेत यांना मी विनंती करेन असा एक सन्मान इथे होतोय. गिरगाव बॉईज हे नाव फक्त आता सध्या आपण बघतो की मुंबईपुरती किंवा गिरगावपुरती मर्यादित नाहीये. याचा पसारा आपण बघितला तर मुंबईच्या बाहेर सुद्धा मात्र हे नाव गाजतंय. याचं एकमेव कारण म्हणजे या संघाचा परफॉर्मन्स. पण या संघाला परफॉर्मन्स करण्यासाठी भाग पाडण्यासाठी किंवा यांना ज्याप्रमाणे सपोर्ट केलाय सन्माननीय वाल्मिकी साहेब त्यांचा सन्मान इथे होतोय. या संघाचे समर्थक पुरस्कर्ते स्पॉन्सर्स रणजित वाल्मिकी यांचा सन्मान इथे होतोय आणि क्या बात आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर बघा किती स्माईल आहे. मंदार असू दे किंवा समीर असू दे दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल
आणि रचित वाल्मिकी जे आमचे बॅकबोन आहेत गिरगाव बॉईजचे, त्यांचं सन्मानित होत असताना व्यासपीठावर. अनिकेत मळेकर कुठे असेल त्यांनी त्वरित यायचंय, कॉमेंट्री बॉक्ससाठी संपर्क साधायचा. अनिकेत मळेकर षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 3 मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विकास, ज्या विकासच्या विरोधात मागच्या एका सामन्यामध्ये भरपूर खरपूस समाचार घेतला होता आणि बघायचं इथे मात्र या धावसंख्येला अंकुश लावावा लागेल. 2 षटकाखेर 30 धावा धावफलकावर आहेत. करंट रन रेट 15चा. विकेट किपर फील्डमध्ये काही चेंजेस होते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 होती, पण आकाश मापणकरने जरूर इथे आपण बघतो की त्या षटकामध्ये प्रथम परमाची जरूर विकेट काढली असेल, पण तो आनंद जास्त वेळ साजरा करू शकला नाही, कारण त्याच्यावर 2 षटकार आले, एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल सुद्धा आली आणि भरपूर धावा त्याने खर्च केल्या 18. ओ हो क्या बात आहे, खेचलाय. इट्स अ लाईक अ बेसबॉल हिट. सीमारेषा बाहेर ऑन द टेरेस षटकार. शब्द सुचायला लागले जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये माणूस बाहेर पडतो ना, माईक जेव्हा हाताने सुटतो ना, बरंच काय काय सुचतं डोक्यामध्ये. तसं आमचा कुणाल. इव्हिनिंग इन द पॅरिस अँड बॉल ऑन द टेरेस. रायटर कुणाल आचरेकर. धावसंख्या 36. एक्सलेंट बॅटिंग परफॉर्मन्स. तिसरा षटकार मारलाय तो यश दळवीने. हो, हा चेंडू फुलटॉस होता. विकेट किपर बीट झालाय. मागे जाते चेंडू लॉंग स्टॉप मध्ये अत्यंत वेगाने थर्ड मॅन कडे त्याने मोर्चा वळवलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवर हा बोनसचा चौकार. नो बॉलवर बोनसचा चौकार. बॅट फिरवू का नको, बॅट घालू का नको, किंवा बॅटवर तो चेंडू घेऊ का नको या प्रयत्नात राहिला तोपर्यंत विकेट किपर बीट झाला आणि चेंडू निघून गेला सरळ थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉलवर चौकार आलाय आणि पुढचा चेंडू असणार तो फ्री हिट. 41 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं त्या धावा म्हणजेच 51 धावा डिफेंड करण्यासाठी मात्र इथे यश मिळालं नव्हतं. त्या धावसंख्येचा पाठलाग लिलया केला मोऱ्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने. तर अशा मुवमेंटला इथे नाणेफेक जिंकून आपण बॅटिंगचा निर्णय घेतलाय अनस्मॅशर या संघाने. जरी प्रथम परमार बाद झालाय, संगणक आमचा जरी बाद झालाय, पण आतापर्यंत या संगणकानेच आम्हाला या स्टेपपर्यंत घेऊन आलाय. जरी तो बाद झालाय, पण त्याची कामगिरी किंवा त्याचं जे स्वप्न आहे अंतिम फेरी जाण्याचे आम्ही पूर्ण करू, हा उद्देश किंवा या उद्देशाने फलंदाजी सुरू मैदानावर यश दळवी असो किंवा सुरेश असो. सुयश, ओ हो हो ओ क्या बात आहे. उडन खटोला अगेन ऑन टेरेस. सीमारेषे बाहेर षटकार. परिंदों को मिलेगी मंजिलें फैलाए उनके पर बोलते हैं, लोग रहते अक्सर खामोश जमाने में उनका हुनर बोलते हैं. ये हुनर बोल रहा है यश दळवी का. व्हाट अ बैटिंग. 4 षटकार मारले आतापर्यंत या पठ्ठ्याने. समोर उचललाय मिस टाइम फटका. बघायचा लॉंग ऑनचा लॉंग ऑफचा खेळाडू. कुठला खेळाडू झेल घेणार. चुका 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 नुसत्या चुकाने चूक झाली तुमच्याकडनं. प्रथम परमारसाठी भरपूर अभ्यास केला होता, पण इथे मात्र पेपर दुसरा झाला. यश दळवीचा पेपर इथे सोडवावा लागतोय. यश दळवीला बाद करण्याची नामी संधी होती, पण ती निश्चित दोन्ही हाताने ती गमावली. संधी मिळाली आहे, 2 धावा ते पूर्ण केल्यात यशने. धावसंख्येत भर. धावसंख्या 49. एकटा लढतोय अंडर प्रेशर. 2 विकेट खूप लवकर गमावल्यानंतर काय बॅटिंग असते किंवा बॅटिंग मधला स्टँडर्ड काय असतो, दर्जा काय असतो, बॅटिंग मध्ये डेप्थ काय असते, ती मात्र दाखवतोय यश दळवी. व्हॉट अ बॅटिंग. 49. पुढचा चेंडू विकासचा. ओ हो 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 काय फटकाय. नेत्रदीपक आणि चेंडू हाताला चाटून निघून गेलाय. फटक्याचा चटका लागलाय. षटकार. अभिषेक वेदपाठक असू दे किंवा प्रथम परमार असू दे, दोघांना पण बॅटमधून बघितलंय. 7चा षटकार ऑन ड्राईव्ह स्क्वेअरलीमध्ये एक्झिक्यूट केला. तिथे चेंडू तिथे मात्र डीपमध्ये शतक आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. पंचांचा इशारा. सेल्फ आउट. यस, इट्स अ सेल्फ आउट. फलंदाज बाद होतोय.
विकेट फॉर बॉलर, फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आणि ते मात्र विकेट आपण बघतो ती यश दळवीची विकेट मात्र मिळाली आहे. याच प्रकारे तुम्ही फक्त यशला बाद करू शकत होते, बाकी तुमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. इथे मात्र सेल्फ आउट झालाय, हिट विकेट झाली आहे आणि फलंदाज तंबूत परत. पण त्या अगोदर काय दर्जा, काय बॅटिंग, काय क्लास, काय आक्रमकपणा आणि काय आपल्या संघासाठी ऐन मोमेंटला येऊन तो खेळ केलाय. निश्चित टाळ्या व्हायलाच पाहिजे, ते म्हणजेच फलंदाज यश दळवीसाठी. समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स इन द सेमीफायनल. दिस इज कॉल्ड GCL. यालाच म्हणतात गिरगाव चॅम्पियन्स लीग. चौथा पर्व, त्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व. पण 25 धावांची पावती फाडली विकासच्या षटकामध्ये. क्वार्टर सेंचुरी एका षटकात. जसं मगाशी मी उल्लेख केला की मागच्या सुद्धा एका सामन्यामध्ये विशाल खूपच महागडा गोलंदाज ठरला होता. इथे सुद्धा आपण तेच बघतोय की तब्बल 25 धावा विशालने विकासने या षटकात खर्च केल्या. एकूण धावसंख्या 55 आहे. विशाल भणगे आता मात्र बॉलिंग मार्कवर. या षटकात आपण एक्सपेक्ट करू शकतो धावसंख्येला अंकुश लावेल विशाल भणगे, एवढी क्षमता याच्याकडे सुद्धा आहे. बॉलिंग मार्कवर हिंदू जिमखाना यांकडून. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, संधी झेलची, पण क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. पंचांच्या किंचितचा डाव बाजूला चेंडू पडतोय. एकच धाव मिळाली. चेंडू दुसऱ्याचा प्रयत्न सुरू, नॉशॉट इंग्लंडला, रन आउट आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. सुयश स्ट्रायकिंग एंडला, त्याला स्ट्राईक पुन्हा हवी होती, त्यामुळे एकदा तिथे कंप्लीट करून त्याने विकेट सॅक्रिफाईस करायला लावली ती अनुपला. अनुपच्या जागेवर नवीन येतो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय कौस्तुभ. कौस्तुभ दामले. विशाल बणगे पुढचा चेंडू, फुल टॉस आहे, थेट पाठवलं अरबी समुद्रामध्ये. मरीन लाईन्सला नेकलेसवर षटकार. धावा कुणाल. मागच्या मॅचमध्ये आपण बघितले की पहिली SF 51 धावा होत्या. 52 धावसंख्येचा पाठलाग मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने लीलया केला. इथे मात्र 62 झाल्यात. ओ चांगला चेंडू, जेव्हा पिशीने होते चेंडू डेपमध्ये येतोय तिथे मात्र मोठा फटका तुम्ही मारू शकत नाही विशालच्या अगेन्स्ट. एक चुकीचा चेंडू टाकला, फुलटॉस टाकला, ज्यावर षटकार मारलाय स्ट्रायकिंग एंडला सुयशने. 62. षटकात अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, निर्णायक षटक आहे. 4 षटकांचे सामने, उपांत्य फेरीची लढत आपण बघत आहोत. घड्यात ठीक धावातून 40 मिनिटं. टॉस केलाय, फुल टॉस आहे, रिझल्ट तोच आहे, अर्धा डझन षटकार. धावसंख्या 68. 68 इन द लास्ट ओव्हर. भली मोठी धावसंख्या उपांत्य फेरीमध्ये. स्वीप केलाय ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करेल. स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक साठी धडपडतोय, येतोय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा विकेट येते, सॅक्रिफाईस करावी लागेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि अजूनही फलंदाज कौस्तुभ बॅक टू डगआउट. एकही चेंडूचा सामोरं न जाता इथे तंबूत परततोय आणि स्ट्राईक आली पुन्हा एकदा सुयशकडे. फलंदाज बाद. बॅटिंगला प्रणय येतोय. येस, आम्हाला ही सुद्धा साथ हवी आहे. बँड पथक जे आम्हाला एंटरटेन करतील, कारण आपण बघितलं की 10 वाजून गेलेत, त्यामुळे डीजेचा आवाज थोडासा कमी असेल किंवा डीजे शक्यतो आता याच्यापुढे वाजणार सुद्धा नाही. पण बँड पथकाची साथ आम्हाला हवी आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या 69. फुल टॉस आहे, खराब चेंडू, त्याच्यावर योग्य प्रत्युत्तर, फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन.
तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? तुम्ही टर्म प्लॅन घेतलाय का? जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही कार इन्शुरन्स काढलाय का? आणि हो, त्याच सोबत तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेतली आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता का? आताच्या या सिच्युएशन मध्ये तुमची SIP चालू आहे का? तुम्ही तुमच्या चाइल्ड साठी फ्युचर प्लॅनिंग केलंय का? अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या म्हातारपणीसाठी काहीतरी फंड ठेवलायत का? तुम्ही RBI बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता का? तुमची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड डिबेंचर मध्ये आहे का? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि हो, आमचं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि गिरगावचा राजा दोनही संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेत. यावर्षी आपल्याला नवीन चॅम्पियन बघायला मिळतील. त्यामध्ये एका ठिकाणी मक्तेदारी किंवा एका ठिकाणी आपण बघितलं तर जागा आपली बनवली आहे मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने. आता या मॅचमधनं बघूया अजून संघ कुठला त्यांच्या समोर दोन हात करेल, अनस्मॅशर असेल की मात्र मोरया स्पोर्ट्स खेतवाडी असेल, हे सांगण्यासाठी थोडीशी विश्रांती मी घेतो. पण तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. गिरगाव चॅम्पियन्स लीग उपांत्य फेरी दुसरी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया. ऐकूया आपल्याच गिरगावचा एक गोड समालोचक, ऐकूया आवाज कुणाल आचरेकरचा. धन्यवाद. और पिच डिलिव्हरी, पहिला चेंडू थेट येतो समालोचन कक्षामध्ये, डिपॉझिट होतो लोंगाच्या दिशेला, पहिला वहिला षटकार. स्वागत. पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का केला होता आणि पाठवून दिलं तो थेट समालोचन कक्षाच्या बाजूला, षटकार. उलटा चेंडू मिड विकेटच्या दिशेला डिपॉझिट केलाय. सलग दोन चेंडू दोन षटकार ठोकले ते मोहित जैनच्या बॅटमधून. आपल्या इथे मान्यवरांचं आगमन झालंय. विभाग प्रमुख माननीय श्री कृष्ण पवळे साहेब, तसेच शाखा प्रमुख महेंद्र कांबळे साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने, युवा विजन, प्राथमिक सकपाळ आणि गिरगाव यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो.
वरती चेंडू, हा चेंडू मात्र पाठवून दिला तो मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला डिपॉझिट होतो तो षटकार. 3 चेंडू 3 षटकार. तीन चेंडू 3 षटकार ठोकलेत आणि पाहायला गेलं 6 षटकारांची आतषबाजी होणार का या षटकामध्ये. त्यामुळे सुयेच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत ते म्हणजे मोहित जैन याच्या बॅटमधून. मी मगाशीच उल्लेख केला होता, सूर्य नुकताच मावळला होता परंतु सूर्याची आग थंड झाली होती आणि त्याचप्रमाणे मोहित जैननी स्वतःच्या बॅटीमधून आग होकायला चालू केली. ती आग शेवटपर्यंत तशीच चालू आहे मोहित जैनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र चेंडू डिपॉझिट होतोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पवित्रा सिद्ध केला होता तो मोहित जैन यांनी. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू जाते खेळाडूच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर येतो तो दणदणीत खणखणीत गिरगाव चॅम्पियन्स लीग सेमी फायनलचा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. येथे मात्र क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दोन्ही सामन्यामध्ये सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 उदंड प्रतिसाद मिळतो तो म्हणजे क्रीडा रसिक प्रेक्षकांचा. आपण पाहतायत मरीन स्टेशनवरती सुद्धा रेल्वे फुटओव्हर ब्रिजमध्ये ब्रिजच्या वरती उभे क्रीडा रसिक प्रेक्षक आणि खचाखच भरलेलं हे इस्लाम जिमखान्याचं मैदान. आणि पर्वणी आहे ती म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 सेमीफायनल 2 मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी विरुद्ध अंश स्मॅशर्स. शेवटचा चेंडू येथे मात्र कॉटन बॉलची संधी होती. येथे मात्र कॉटन बॉलची संधी होती, संधी हुकली है. कैच छूटा मैच छुट्टी क्या देखना पड़ेगा. येथे पण चेंडू येतो मात्र निर्धाव चेंडू. षटक समाप्त होते. धावसंख्या होते ती 26. तब्बल 26 धावा खुटल्या त्या मोहित जैन यांनी. पहिल्या चेंडूवरती एकदम आक्रमक पवित्रा 76 धावांचा पाठलाग कसा करायचा, काय टेम्परामेंट असलं पाहिजे, काय माइंडसेट असला पाहिजे, काय फटके असले पाहिजेत. पहिला चेंडूवरती आपला पवित्रा साध्य केलाय तो म्हणजे मोहित जैन यांनी. 26 धावा. पहिलं षटक समाप्त. आणि आता मात्र यश दळवी फायर ब्रँड खेळाडू अंश मॅसर संघाचा त्याला पाचारण केले. पीजी हिंदू जिमखाना यांकडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. आणि यश दळवी सारखा खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, जेणेकरून पहिल्या सामन्यापासून त्यांनी तडाखेबंद खेळी केली आणि आपलं क्रिकेट कौशल्याचं उत्तम असं प्रदर्शन घडवलं म्हणजे यश दळवी. आणि या सामन्यामध्ये काय बहरलाय. प्रथम परमानंतर संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती गेली. पहिला चेंडू मार्गस्थ येथे मात्र फटका फसलाय. नामी संधी आहे, झेल होतोय की नाही आणि झेल झाला. विशाल बडगे तंबूत परततोय. पहिला धक्का विशाल बडगेच्या रूपात हसमॅचर संघाला मिळतोय. प्रणय चव्हाण अप्रतिम झेल गडीबाद.
बॅटिंगची सुद्धा करामात केली होती यशनी आणि आता गोलंदाजीची सुद्धा करामात करत होतो म्हणजे यश आणि नावातच यश आहे त्यामुळे यश त्याच्या पदरात पडणारच आहे परंतु थोडीशी वाट पाहावी लागेल. दोन्ही संघ अटीतटीचा सामना सेमीफायनल उपांत्य फेरीतला सामना डू और डाय करो या मरो पर ऐसा नहीं होता मुझे तो लगता है मरने से पहले कुछ करो. आणि इथे मात्र आलो तो संघाचा कर्णधार आयकॉन प्लेअर मयांक शर्मा. वन डाऊन विशाल भणगेला आल्या पावरी माघारी जावं लागतंय. यश पुढचा चेंडू वरपी चेंडू कव्हरच्या दिशेला तटवण्याचा प्रयत्न परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये खेळाडू तैनात आहे तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. इथे मात्र एकाच जाती समाधान मला होतं ते म्हणजे यश दळवीच्या गोलंदाजी चांगला कमबॅक करतोय म्हणजे आपल्या संघाला पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो म्हणजे यश दळवी फलंदाजीमध्ये असो नाही आता गोलंदाजी करामत करतो तो म्हणजे यश. पुढचा चेंडू यशचा ओव्हरपिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू जातो परंतु ते खेळाडू तैनात आहे. येथे मात्र फंबल पाहायला मिळतंय. पंचांकडे दाद मागितलाय आणि पंचांनी निर्णय धाडला तो थेट थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये. चला सामनावीरासाठी एक छोटंसं किताब आलेलं आहे. ह्या सामन्याचा सामनावीर जो कोणी असेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे साहिल माने यांच्या सौजन्याने आणि आयनोली गावचे सुपुत्र ते म्हणजे कैलासवासी सचिन माने यांच्या स्मरणार्थ साहिल माने यांच्या सौजन्याने 500 रुपयाचं पारितोषिक असणार त्या सामनावीरासाठी. चला पुढचा चेंडू यशचा वाढवतो चेंडू येतो मात्र पुन्हा एकदा 2-2 आला पावली माघारी जावं लागतंय. मयंक शर्मा 2-2 गडीबाद पॉईंटच्या दिशेला चेंडू विसरतो ते खेळाडूच्या हातामध्ये. चला भगवा निशाण आपल्याला मैदानामध्ये दिसतंय आनंद व्यक्त करताना. 2-2 दुसरा धक्का SB स्पोर्ट्स खेतवाडी मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. चला प्रेक्षकांना नंबर विनंती आहे आपण भगवा झेंडा आतमध्ये नाही आणायचा आहे जर भगवा झेंड्याचा सन्मान करायचा आहे. प्रेक्षकांना नंबर विनंती आहे भगवा निशाण घेऊन तुम्ही मैदानात येऊ नका भगवा झेंड्याचा सन्मान करा. आणि येथे मात्र पाचारणकर सर्वेशाला आणि येथे असणाऱ्या म्हणजे तो यश दळवीचा हॅट्रिकचा बॉल आपल्याला पाहावं लागेल या स्पर्धेतील. सॉरी ओके येथे मात्र फटका बसलाय लेफ्ट शॉट हो अप्रतिम प्रयत्न प्रणय चव्हाण याचा.
अप्रतिम प्रयत्न प्रणय चव्हाणचा, काही काही अंतर त्याला पार करावं लागतं, परंतु एक नामी संधी होती, परंतु एक चांगला प्रयत्न आपल्या पाहायला मिळतो. जोरदार टाळ्या प्रणय चव्हाणच्या प्रयत्नासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे अक्षरशः जीवाचं रान करावं तसा प्रणय तुटून पडला, परंतु झेल काही त्याला घेता आला नाही. इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता, त्याला साधंच उत्तर दिले, परंतु एकाच वरती समाधान मानावं लागते. मिड विकेटचे ते खेळाडू तैनात असणार आहे. धावसंख्या होती ती 31. 2 षटकांचा खेळ आपला समाप्त होईल. धावसंख्या 31. म्हणजे यश दळवीचं षटक म्हणजे नक्कीच सातत्यपूर्ण यशस्वी षटकच म्हणावं लागेल. अवघ्या 5 धावा खर्ची केल्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 बळी घेतलेत. ते म्हणजे त्यामध्ये 2 बळी आहेत आणि 1 रनआउटची विकेट, असे 3 बळी हे यश दळवीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. केवळ 5 धावा. महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी कशी असली पाहिजे, तंतोतंत सटीक गोलंदाजी आपण म्हणतो ना, तशी गोलंदाजी केली ती मध्ये यश दळवीने. अभिनंदन यश. आणि आता मात्र संघाचा कर्णधार आयकॉन प्लेअर येतो प्रथम परमार, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा करतोय. इथे मात्र पायावरती चेंडू आदळतोय, शफल करून घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अवांतर धाव या चेंडूवरती लेग बायच्या रूपात. त्यामुळे 1 धाव पूर्ण केली जाईल. धावेची भर. धावसंख्या होती 32. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार. षटकार ठोकलाय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अन्वयाच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. अडतीस धावांची गरज. पुन्हा एकदा शफल करून करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डीप फाईनलच्या दिशेने. चेंडू होतो पसार, सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. फाईनलच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर येतो चौकार येतो अन्वयच्या बॅटमधून. दोनशे 17 खेतवाडीचे शाखा प्रमुख माननीय शशी पवार साहेबांचं आगमन झालेलं होते. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या सर, आपलं वेलकम आहे, सुस्वागतम. यश दळवीसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आले. आता लेफ्ट शॉट आहे, डीप स्क्वेअरला बॉडीने पुन्हा एकदा डिपॉझिट केलाय षटकार अन्वयच्या बॅटमधून. विकास अडोकर, युवा सेना विभाग अधिकारी कुलाबा, तसेच वरद पोद्दार परफेक्ट फिट यांचे मालक
यांच्या सौजन्याने 1001 रुपयाचं पारितोषिक येतं यश दळवीसाठी. मॅच नंतर त्याला ते सुपूर्द करण्यात येईल. विकास अडुळकर युवासेना विभाग अधिकारी कोलाबा आणि वरद पोद्दार परफेक्ट फिटचे मालक यांच्या सौजन्याने यश दळवीसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. आणि मंदार ठाकूर यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं मंदार ठाकूर यांच्याकडून. तसेच मानवधर्मासाठी पुन्हा एकदा एक पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे ऐनोली गावचे सुपुत्र, दापोली जिल्ह्याचे एकमेव सुपुत्र, एक धडाईचं व्यक्तिमत्व ते म्हणजे कैलासवासी सचिन माने यांच्या स्मरणार्थ प्रदीप माने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच साहिल माने यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी सचिन माने दापोली जिल्ह्याचे एकमेव धाडसी आणि धडाडीचं व्यक्तिमत्व सचिनजी माने यांच्या स्मरणार्थ 500 रुपये पारितोषिक. येथे मात्र डॉट बॉल होतोय. तीन षटकांचा खेळ आपल्याला समाप्त धाव संख्या दिली 54. 6 चेंडू 22 धावा. येथे मात्र या सामन्यामध्ये चमकले तो अन्वय मोहित नंतर. अन्वयला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बॅटिंग मिळाली नव्हती आणि आताची जी बॅटिंग आली आहे त्याला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये बॅटिंग आली आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलून धरली आहे. 3 षटकार ठोकले होते प्रथमच्या फलंदाजीवरती आणि आता मात्र आलाय तो प्रणय चव्हाण. 6 चेंडू 22 धावा. होणार की नाही होणार, कोण वरचढ ठरणार? प्रणय चव्हाण, सर्वेश. 6 चेंडू 22 धावा. हाय व्होल्टेज मॅच. हिअर वी गो. शेवटचं षटक हाताळतोय तो म्हणजे प्रणय चव्हाण, अनुभवी गोलंदाज, आणि त्याला सामना करतो तो सर्वेश. पहिला चेंडू आणि येथे मात्र स्वैर मारा. पहिला चेंडू, भरकटलेली गोलंदाजी, दडपण असणार आहे नक्कीच, परंतु त्याचा अनुभव सुद्धा गाठीशी आहे प्रणयच्या. आतापर्यंत चांगल्या सामन्यामध्ये, क्रुशल सामन्यामध्ये प्रणयने गोलंदाजी केलेली आहे, आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. तीच कामगिरी, तोच क्षण तुला आठवावा लागेल आणि गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो सज्ज प्रणय. येथे मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू जातो तो थेट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. येतोय तो चौकार. थँक्यू प्रदीप माने यांच्या सौजन्याने दापोली तालुक्याचे धडाडीचे सुपुत्र, ऐनोली गावचे सुपुत्र कैलासवासी सचिनजी माने यांच्या स्मरणार्थ सामनेवरसाठी 500 रुपये पारितोषिक. तसेच साहिल माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सचिन माने यांच्या स्मरणार्थ एक धडाडीचं नेतृत्व आपण असं गमावलंय, सर्वांच्या आठवणीत राहतील असे कैलासवासी सचिनजी माने यांच्या स्मरणार्थ प्रदीप माने आणि साहिल माने यांच्याकडून सामनावीराचा मानकरीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येथे जाहीर झालंय. पुन्हा एकदा सज्ज प्रणय चव्हाण. येथे मात्र स्कोअर कट केलाय, चेंडू जातो थेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत पासष्ट धावपट कोरला गेले होते आणि आता 4 चेंडू 11 धावांची गरज. येते मात्र मॅच ऑन झाली आहे. अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला आता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बॅटिंग आली नव्हती, फलंदाजी आली नव्हती, तो अन्वय चमकलाय. म्हणजे या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः धावांचा ऋती घातला अन्वयनी आणि त्याला साजेशी अशी साथ करतो तो म्हणजे सर्वेश. आणि ती आता मात्र मॅच ऑन झाली आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. प्रणय काय करणार, सर्वेश काय करणार, पाहावं लागेल. थोडासा क्षेत्रामध्ये बदल पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा आहे, स्कोअर डीप स्कोअर एक खेळाडू आहे.
इथे मात्र फटका बसलाय. चेंडू बॅटची कड लागले, चेंडू जातो वरती आणि चेंडू विसवतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यश दळवीच्या हातात चेंडू विसवतोय. अप्रतिम झेल. थोडंसं डिस्टन्स कव्हर करायला लागलं तर यश दळवीला, परंतु कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. त्याला माहिती आहे ह्या चेंडूवरती हा झेल झालाच पाहिजे, नाहीतर मॅचला कलाटणी मिळणार आणि मॅचचं पारडं कुठल्याही क्षणी विरुद्ध संघाच्या बाजूने झुकू शकतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही यश दळवीने आणि एक अप्रतिम झेल टिपलाय तो यश दळवीने. इथे मात्र सर्वेशला तंबूत परतावं लागतं. चांगली खेळी केली आहे. अटीतटी सामना. 3 चेंडू 11 धावांची गरज. समीकरण बदलत आहे. डॉट बॉलला म्हणजेच विकेट आली आहे चेंडूवरती. सर्वेशला तंबूत परतावं लागतंय. आता मात्र येतो तो सिद्धेश आकाश मापणकर. पुणे ते सांगू इच्छितो साहिल माने यांच्या सौजन्याने, प्रदीप माने यांच्या सौजन्याने दापोली गावचे ऐनोली गावचे सुपुत्र धडाडीचं नेतृत्व कैलासवासी सचिनजी माने यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक सामनावीरासाठी. 3 चेंडू 11 धावा आणि येथे मात्र मिस झाला चेंडू. ओहो हो हो हो, काय पाहावं लागतंय. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे, ये क्या हुआ. चेंडू मिस होतोय. मॅच मिस झाली नाहीये अजून सुद्धा. 2 चेंडू 11 धावा. ओहो, लेफ्ट डिलिव्हरी होती. हलक्या हाताने चेंडू टाकला होता. वळवलेला मॅचचं पारडं झुकलंय ते अंश मास्टर संघाच्या बाजूने. केवळ फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. दोन्ही चेंडू डॉट बॉल चेंडू आणि एकाच चेंडूवरती विकेट. आकाश मापणकरला माघारी परतावं लागतंय. आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. विजयाच्या उंबरड्याच्या 1 पाऊल मागे उभं आहे ते म्हणजे अंश स्मॅशर संघ. म्हणजे प्रथम एका क्षणी वाटलं होतं की प्रथम परमार गेल्यानंतर आता फलंदाजी कोण करणार, तळके फलंदाजी कोण करणार, परंतु यश दळवी याची पूर्णपणे कसर भरून काढली आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. ती म्हणजे 76 धावा. त्याची प्रचिती आली. यश त्याला मिळालंय फक्त विजयाच्या 1 पाऊल मागे. शेवटचा चेंडू 1 चेंडू 11 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक राहिले आणि जवळजवळ विजय निश्चित झालाय अंश स्मॅशर संघाचा. फुलटा चेंडू येतो मात्र चेंडू भिरकावला डीप मिड विकेटच्या दिशेला. चेंडू पाठवला तो, पण काही फरक नाही पडणार आहे. अंतिम सामन्यात प्रवेश केलेला दुसरा संघ ठरतो तो म्हणजे अंश स्मॅशर संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चला सर्वेश अंश मॅसर्स आणि मोरा स्पोर्ट्स कुंभारवाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय टॉससाठी. त्वरित यायचंय, वेळ न दौडायचा, तोपर्यंत हस्तांदोलन करायचंय. दोन्ही संघांनी शेक हँड करायचंय. अटीतटीची झुंज आपल्याला पाहायला मिळाली असती.